नमस्तुभ्यम। तर फ्रेंड्स, मी आज घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी मीशोवरून शॉपिंग केलेली आहे। तर ती सगळी साड्यांची शॉपिंग मी घेऊन आलेली आहे आणि 101 साड्या आहेत सगळ्या। तर खूप वेळ लागला मला ह्या साड्या सगळ्या चूज करायसाठी, कारण की मला उन्हाळ्यामध्ये सगळ्या साड्या आता कार्यक्रमासाठी घ्यायच्या होत्या आणि त्याच मी साड्या 500 रुपयाच्या आत अशा सगळ्या साड्या घेतलेल्या आहे। खूप छान साड्या आहेत, जॉर्जेट मटेरियल आहे, काही थोड्याशा सिल्क मध्ये आहे। तर खूप साऱ्या साड्या ऑर्डर केल्या। तर चला, तर खूप वेळ तुमचा न घेता मी आता हा व्लॉग सुरू करणार आहे। पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला जर ह्या साड्या ऑर्डर करायच्या असतील तर त्या पण तुम्ही ऑर्डर करू शकता। तर ह्या आहेत त्या साड्या आणि मी आहेत ना ह्या पूर्ण साड्या उघडून बघितलेल्या आहे, कारण की सगळ्या एका वेळेस आलेल्या नाही आहेत। तर ह्या वेगळ्या वेगळ्या वेळेवर आलेल्या साड्या आहेत आणि म्हटलं डॅमेज किंवा मग काही असू शकतं, म्हणून मग मी ह्या साड्या ओपन करून बघितल्या, म्हणजे मला 7 दिवसात त्या रिटर्न करता येईल। तर ह्या सगळ्या साड्या मी ओपन केलेल्या आहेत, बघू शकता। तर चला, तर 101 साड्या आहेत आणि मी तुम्हाला दाखवते। आणि मेन म्हणजे सगळ्या 500 रुपयाच्या आत ह्या साड्या आहेत। तर फ्रेंड्स, तुम्ही पण ऑर्डर करू शकता। तर ही आहे पहिली साडी आणि बघू शकता जॉर्जेट मिक्स सिल्क आहे। तर ही पहिली साडी आहे आणि सिक्वेन्स मध्ये ब्लाउज आहे, बघू शकता। सिक्वेन्स मध्ये ब्लाउज वर्क आहे केलेलं आणि ही पहिली साडी गोल्डन कलर मध्ये। तर मला तर खूप जास्त आवडली, बघू शकता। इतकी सुंदर ही साडी आहे, लेंथ वाईज तर पूर्ण आहे। सगळ्या साड्या मी आता तुम्हाला दाखवते। तर ही आहे पहिली साडी। तर बघा, ही आहे माझी दुसरी साडी। तर ही पण पूर्ण जॉर्जेट मटेरियल आहे आणि बघू शकता किती छान यावर वर्क आहे। वर्क म्हणजे ही लेस आहे। तर यावर ब्लाउज खूप छान आलेला आहे। तर मी हे ब्लाउज घातलेला आहे। यावर साडीवर असे स्टोन आहेत, टिकली वर्क म्हणता येईल याला। तर हे पण आहे आणि लेंथ वाईज तर खूप जास्त आहे, बघू शकता। फ्रेंड्स, ही आहे 3 नंबरची साडी आणि बघा यावर पण बॉर्डर आहे आणि खूप झिगझॅग मध्ये अशी वर्क आहे, म्हणजे यावर डिझाईन आहे। तर ही साडी सिल्क मध्ये आहे, असं टेरिकॉट सिल्क जे येतं ना, ब्लॅक कलर मध्ये ही साडी आहे। तर ही साडी पण मला खूप जास्त आवडली, बघू शकता। आणि मेन म्हणजे खूप स्वस्त मध्ये ही साड्या आहेत। 500 रुपयाच्या आत, 400 रुपये, 300 आणि 300, 400, 500 रुपये अशाच रेंज मधल्या ह्या साड्या आहेत। खूप छान ह्या साड्या आहेत आणि बघू शकता लेंथ वाईज पण खूप जास्त लॉंग आहे, बघू शकता। आणि साडीवर अशी गोंड्या आलेल्या आहेत। तर फ्रेंड्स, ही आहे 4 नंबरची साडी आणि ही पूर्ण सिल्क आहे, बघू शकता। यावर डिझाईन वगैरे काहीच नाही, फक्त लांब लांब अशा पट्ट्या आहेत, बघू शकता। ब्लॅक रंगाच्या 3 पट्ट्या आणि रेड रंगाच्या ह्या 2। तर यावर आपण रेड रंगाचं ब्लाऊज, म्हणजे लाल रंगाचं ब्लाऊज आणि ब्लॅक कलरचं पण ब्लाऊज घालू शकतो। तर मी सध्या ब्लॅक घातलेला आहे, खूप छान वाटतं। आणि ही साडी पण बघा, लेंथ वाईज पण खूप मोठी आहे, म्हणजे जेवढी आपल्याला पाहिजे ना तेवढी पूर्ण ही साडी आहे। तर ही पण साडी खूप छान आहे, सिल्क आहे। आणि फ्रेंड्स, ही आहे 5 नंबरची साडी। तर मी आहे ना प्रत्येक साडीमध्ये ब्लॅक रंग आलेला आहे, म्हणजे असं साडी चूज केली होती। तर बघा, ही पण काठावर सिल्क आहे, या कपड्यामध्ये पण थोडंफार सिल्क आहे
आणि कपड्यामध्ये झिगझॅग लाइनिंगच आहे, बघू शकता. जास्त आवडली ही साडी पण. आणि हो, या साडीमध्ये सगळे कलर अवेलेबल आहे, जसं की हिरवा, पिवळा, लाल, सगळे कलर या साडीमध्ये आहेत. आणि खूप छान ही साडी आहे, बघू शकता. ग्रे कॉम्बिनेशन, ब्लॅकमध्ये ग्रे कलर आलेला आहे. आणि या साडीवर पण आपण ब्लॅक रंगाचं ब्लाउज घालू शकतो. आणि बघा किती सुंदर ही साडी आहे. मिऱ्या वगैरे पण खूप जास्त पडलेल्या आहे, बघू शकता. लांब लचक साड्या आहेत. सगळेजण म्हणतात की मिशोवर साड्या खूप खराब येतात, खराब क्वालिटीच्या येतात, पण नाही. आणि खरंच मला तर ही साडी पण जास्त आवडलेली आहे. तर फ्रेंड्स बघा, ही आहे 6 नंबरची साडी. तर या साडीमध्ये पण खूप जास्त कलर होते. गुलाबी, पिवळा, हा निळा, लाल, सगळे रंग अवेलेबल होते या साडीमध्ये पण. मला तर ही निळ्या रंगाची खूप आवडली. आणि सगळे कलर होते, हिरवा रंग पण होता. तर फ्रेंड्स ही पण जॉर्जेट मटेरियल आहे, बघू शकता. जॉर्जेट आहे पूर्ण. आणि यावर बघा किती छान अशी बॉर्डर आलेली आहे. तर ही साडी पण मला खूप जास्त आवडली. 500 रुपयाच्या वरती आहे ही साडी, पण बघा इतकी सुंदर. आणि पूर्ण टिकली वर्क सारखं आहे यावर. आणि पूर्ण साडीवर लेस आहे, बघू शकता. खूप जास्त ब्रॉड अशी लेस आहे, बघू शकता. आणि ही साडी पण खूप छान आहे. तर मला ही जास्त साडी आवडली नाही, तरी पण मी ही एक साडी घेतलेली आहे. तर ही दुकानावरली साडी आहे. आणि कलर थोडासा मोरपंखी कलरमध्ये येतो. मिरी पण एक दोन मिरी कमी पडली या साडीची, कारण की ही आहे थोडीशी कडकमध्ये. तुम्हाला जर आवडली तर हे पण मला कमेंट्स करून सांगा. पण मला एवढी जास्त ही साडी आवडली नाही, बघू शकता. तर गोंडे वगैरे पण आहे, खूप छान आहे तसं तर. आणि ठीक ठाक आहे. तर फ्रेंड्स, ही आहे 7 नंबरची साडी मिशोवरची. तर यामध्ये बघा गोल्डन कलरच्या ज्या लाइनिंग आहे, पूर्ण उभ्या लाइनिंग आहे गोल्डन रंगामध्ये. आणि थोडंसं कलर कॉम्बिनेशन आहे यामध्ये. तर याला बांधणीची साडी म्हणतात. आणि यामध्ये पण खूप जास्त कलर होते, पण मला हा रंग खूप आवडला. तरी मी मला ही साडी आहे ना, थोडी आखूड वाटत आहे. म्हणजे 2 मिऱ्या कमी पडतील एवढी कमी आहे ही साडी. तर तशी व्यवस्थित आहे, कलर खूप छान वाटला, म्हणून मी ही काही वापस केली नाही, रिटर्न केली नाही. तर म्हटलं ॲडजस्ट केलं जातं साडीमध्ये, कारण की मिरी एखादी कमी असली तरी चालून जातं. ही आहे माझी शेवटची साडी. 7 साड्या मी परचेस केलेल्या आहेत ऑनलाईन मिशोवरून, पण पूर्ण साड्या परफेक्ट आणि खूप छान आलेल्या आहेत. तर तुम्हाला साईडला मी प्राईस आणि त्या साडीची जी लिंक म्हणजे जो नंबर असतो तो पण मेन्शन केलेला आहे. तर तुम्ही जाऊन ऑर्डर करू शकता. आणि मला तर खूप जास्त ह्या आवडलेल्या आहेत. म्हणजे ऑफिशियल झालं किंवा मग कोणत्या छोट्या मोठ्या कार्यक्रमामध्ये झालं तर अशा ह्या साड्या आहेत, ह्या आम्ही परचेस केलेल्या आहे. आणि मिशोवर असं नाही की खूप लो क्वालिटीचा माल किंवा लो क्वालिटीच्या साड्या येतात, असं नाही आहे. तर मी नेहमी मिशोवरूनच म्हणजे शॉपिंग करते ऑनलाईन. तर मला ह्या साड्या खूप जास्त आवडलेल्या आहेत. तर फ्रेंड्स, तुम्हाला कशा वाटल्या तर मला नक्की कमेंट्स करून सांगा. चला तर आजचा ब्लॉग पण मी इथेच संपवते फ्रेंड्स. आणि हा ब्लॉग तुम्ही नक्की बघा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर, आणि हो, तुमच्या मैत्रिणींना जर साड्या घ्यायच्या असतील तर ह्या व्हिडिओ तुम्ही प्लीज त्यांच्यापर्यंत पोहोचवा, म्हणजे त्या पण ऑर्डर करू शकतील ह्या साड्या.
तर चला, तर आजचा ब्लॉग मी इथे संपवते. आय होप तुम्हाला हा पण छोटासा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटू नंतरच्या न्यू ब्लॉगमध्ये. बाय बाय.